नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझे नाव शांभवी रुपेशेकर. मी तुम्हाला एक नव्याची गोष्ट सांगणार. तुम्हाला जर ही पूर्ण गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एक नवव्याला धनुर्विद्या शिकायची असते. मग तो आपल्या बाबांना म्हणतो की मला धनुर्विद्या शिकायची आहे. मग ते घेऊन जातात. त्यांना माहिती असतं की ती शाळा डोंगरावर आहे, पण त्यांना माहिती नसतं की अर्जुन, गौरव आणि पांडव यांच्याशी शाळा फुल झालेली आहे. ते ॲडमिशन घेतात, बघतात की ती शाळा एकदम फुल भरलेली आहे. मग ते जातात आणि मग त्यांनी एक पुतळा बनवला त्यांचा. आणि मग तो रोज सकाळी उठून त्याच्या पाया पडायचा, त्या पुतळ्याच्या पाया पडायचा आणि मग तो धनुर्विद्या शिकायचा. काही चुकलं की ते सांगायचं, मग तो प्रश्न देत नव्हता, मग तो आपोआप मिळत होता त्याला. आणि मग तो परत शिकायचा. त्याला भूक लागली तर तो धनुर्विद्या मारून करतो. आणि मग तो तेव्हा एकदा ते जातात सहलीला, गौरव, पांडव आणि अर्जुन आणि गुरु हे मिळून त्याला एक कुत्रा भोगताना दिसतो. आवाज येतो. मग त्यांनी असे धनुर्विद्या मारतो, बाण मारतो आणि ते कुत्र्याच्या तोंडात जातं आणि त्यांनी ते बाण काढले. आणि मग ते पुढे गेल्यावर त्यांना एक नव्या दिसला. मग ते गुरु म्हणाले एक नव्याला, तू असं काय कर की माझ्या डोळ्यांवर तुझा विश्वास बसेल. मग त्याने एक सळा मारली. इकडे होते झाडं आणि इकडे मध्ये मारलं तर ते सगळी पडली फुले झाडावरची आणि त्यांच्या पायावरती पडली. अशी त्याने गुरुपौर्णिमा साजरी केली. झाली गोष्ट. थँक्यू.